स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा महिनाभर लांबणीवर, निवडणुकांचा मार्ग खडतर। मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील, योग्य वेळी नक्कीच सिनेमा काढणार, धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात फडणवीसांचा इशारा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रणनीती, फेक न्यूज विरोधात काँग्रेसचे 15 नेते मैदानात उतरणार, आयटी सेलकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ एडिट पसरवत असल्याचा आरोप। आज मुंबई, पुणे, ठाणे, रायगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात सुद्धा पावसाचा अलर्ट जारी। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान वाहतूक बंद। मुंबई महापालिकेची 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई। म्हाडाचा नवा गृह प्रकल्प येणार, गोरेगाव पहाडी परिसरात 2,500 घरं बांधणार, अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी घरांची निर्मिती। सातपुडा डोंगर रांगेतील वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, वर्षा पर्यटनासाठी गुजरात, मध्य प्रदेशातूनही पर्यटक दाखल। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, परिसरामध्ये तरुणांची जीव धोक्यात घालून फोटोसाठी गर्दी, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। मगरीसोबत स्टंटबाजी करणं एकाला चांगलंच भोवलं, स्टंटबाजाचं डोकं मगरीनं जबड्यात पकडलं, भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। शेगावमध्ये देशभरातून संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी, गुरुपौर्णिमेनिमित्तानं अनेक दिंड्या शेगावात दाखल।